जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 24 जून मंगळवारचा दिवस होता. सेन्सेक्सची एक्सपायरी, बट मार्केटमध्ये आज सगळ्याच इंडेक्सेसमध्ये एक्सपायरी मूव्ह असल्यासारखं दोन्ही साईडला ट्रेड्स दिलेत, दोन्ही साईडला मूव्ह दिलेत आणि ते पण एकदम ट्रिमंडस. ऑब्व्हियसली गॅप अप झाल्यामुळे, म्हणजे काल लेट नाईट सीज फायरची, इराण आणि इस्रायल वॉरच्या सीज फायरची अनाउन्समेंट झाल्यानंतर मार्केटमध्ये गॅप अप होणं स्वाभाविक होतं. मार्केटमध्ये ह्यूज गॅप अप झाला आणि त्यानंतर ट्रिमेंडस अपसाइड मूव्ह सुद्धा दाखवली. बट एक सर्टन लेवलला एवढं म्हणजे ग्लोबल टेन्शन ऑलरेडी सुरू असताना, म्हणजे काल जोपर्यंत सीज फायरची न्यूज आली नव्हती तोपर्यंत तर असं होतं की हॉर्मोस जे त्यांचं कॉरिडॉर आहे तिथे इराणने असं डिक्लेअर केलं होतं की आम्ही ते दळणवळण व्यापारासाठी बंद करणार, रिस्ट्रिक्शन्स आणणार आणि तिथून काही होऊ देणार नाही. ठीक आहे, बॅन आणला होता त्यांनी थोडक्यात. बट तसं काही झालं नाही. युएस मध्ये पडलं. युएस आणि कतार हे दोन देशांनी मध्यस्थी करून त्यांच्या अनाउन्समेंटची घोषणा केली आणि सीज फायर झाल्यामुळे ऑब्व्हियसली लेट नाईट सीज फायरची न्यूज होती, त्याच्यामुळे सकाळी गॅप अप होणं ऑब्व्हियस होतं आणि तसं झालं सुद्धा. आपल्या लेवल्स ज्या होत्या काही आजच्या दिवसासाठी आपण काल लेवल्स प्रेडिक्ट केल्या होत्या आणि ओव्हरऑल वीकली लेवल्स आपण दिल्याच होत्या. तर त्या पद्धतीने मार्केटने रिॲक्ट केलं नाही केलं, मार्केट ने आपले जे ट्रेड्स, म्हणजे जी माझे पर्सनल ट्रेड्स आहेत जे मी तुमच्या नॉलेज आणि एज्युकेशनल पर्पज साठी तुमच्याशी शेअर करतो टेलिग्राम चॅनलवरती, त्या ट्रेड्स प्रॉफिटेबल झाले की लॉस झाला, कसं होतं ओव्हरऑल मार्केट, अप ट्रेंड, साइडवेज की डाऊन ट्रेंड, ते आपण पुढे निफ्टी चार्ट आणि बँक निफ्टीच्या चार्ट वरती अनालिसिस करून समजून घेऊया, जे तुम्हाला समजायला सुद्धा जास्त इझी होईल. चला तर मित्रांनो, मग मी तुम्हाला पुढे घेऊन जातो थेट. इथे सगळ्यात पहिला आपण बघूया निफ्टीचा चार्ट. ऑलराईट, निफ्टीचा चार्ट बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे फ्रेंड्स, कारण निफ्टी 50 ही मदर ऑफ ऑल इंडेक्सेस आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, बाकीचे सगळे जे इंडेक्सेस आहेत ते त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत, जे चार्ट आहेत ते ह्या निफ्टी चार्टचे डेरिव्हेटिव्ह आहेत. निफ्टी जसं ट्रेंड करतं ऑलमोस्ट तसंच सगळे इतर इंडेक्सेस सुद्धा ट्रेड करत असतात. सो मित्रांनो, मेजर लेवल आपण अपसाइडला सांगितली होती 25,222. ठीक आहे, ऑब्विस काल ज्या मी लेवल सांगितल्या होत्या ह्या 25,075 आणि डाऊन साईडला 24,924, ऑब्विसली ह्या लेवल्सच म्हणजे नल अवॉइड झाल्या होत्या, कारण की ह्यूज गॅपअप झाल्यामुळे त्या लेवल्सचा काही अर्थच नव्हता. ठीक आहे, सो जी मेन लेवल होती आपली 25,222, त्यातही मी असं सांगितलं होतं ती जर सस्टेन केली तर एक अपमूव येईल आणि एक्झॅक्टली तसं झालं. आपण इथे चार्ट वरती बघू शकतोय की एक असा मस्त असा पॅटर्न बनवला आजच्या दिवसामध्ये मार्केटने, निफ्टीने. बट अगेन निफ्टी आली त्याच रेंजमध्ये, जी रेंज आपण एक वाईड रेंज जी सांगितलेली आहे 25,222 आणि 24,888 फॉर द डाऊन साईड. ठीक आहे, सो हे झालं निफ्टीचं. उद्याच्या दिवसासाठी जर सांगायचं झालं तर निफ्टीमध्ये अगेन सीज फायरची अनाउन्समेंट, हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीज फायरची अनाउन्समेंट झाली, पण दोन्ही देशांनी सीज फायरची अनाउन्समेंट ऍक्सेप्ट केली का, मान्य केली का, तर नाही. इराणने पण इस्रायलवरती वॉर म्हणजे हमले कंटिन्यू ठेवलेत आणि इस्रायलने सुद्धा इराणवरती हमले कंटिन्यू ठेवलेले आहेत. सो आता हे परत कुठे जाते वॉर, लेट सी. निफ्टीचे लेवल्स याच्यामध्ये प्रेडिक्ट करणं थोडंसं मुश्किलच आहे असं पण. बट मी उद्या बँक निफ्टीच्या लेवल्स, कारण असं आहे पण बँक निफ्टी मध्येच ट्रेड घेतो, तर चला मित्रांनो मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ट्रेडवर म्हणजे चार्ट वरती घेऊन जातो आणि तुम्हाला तिथे समजून सांगतो, तुम्हाला पण समजायला इझी होईल. हे पहा, मी ऑलरेडी जी वीकली जी लेवल आपण सांगितली होती ती बँक निफ्टी मध्ये होती 56,666 आणि डाऊन साईडला होती 55,888. अगेन इथे पण ह्यूज गॅप डाऊन झाला आणि त्यानंतर ट्रेड तर मी एक अपसाईडचा म्हणजे 56,700चा सीई साईडचा ट्रेड मी शेअर केला होता टेलिग्राम चॅनल वरती अप्रॉक्सिमेटली 9:30 लाच. बट तो ट्रेड एक्झिक्यूट झाला एक्झॅक्टली 11:15 चे, म्हणजे प्रीमियम बूस्ट झाली तिकडून. 11 वाजल्यापासून मुवमेंट सुरू झाली, कारण ऑलरेडी गॅपअप झाल्यामुळे सुरुवातीला मार्केटने कन्सोलिडेट करत राहिलं एका 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 लेवलला आणि 11 वाजल्यानंतर मार्केटने जे पिकअप पकडला, प्रीमियम एवढे शूटअप झाले की आपले दोन्ही टार्गेट हिट झाले. ऍक्च्युली आज मी 40 पॉईंटचा फर्स्ट टार्गेट आणि 80 पॉईंटचं सेकंड टार्गेट असे दोनच टार्गेट दिले होते. एरवी मी 50 पॉईंटचा फर्स्ट आणि 100 पॉईंटचा सेकंड टार्गेट देतो. बट वी आर नियरिंग टू द क्लोजिंग, म्हणजे एक्सपायरीकडे जात आहोत आणि त्यात हे वॉर टेन्शन, म्हणून मी 40 पॉईंटचे आज आपले टार्गेट ठेवले होते. पण ते दोन्ही टार्गेट हिट झालेत. इनफॅक्ट त्याच्यावरती सुद्धा जर ज्यांनी होल्ड केलं असेल त्याच्यावरती सुद्धा त्यांना पॉईंट्स मिळाले असतील, कॅप्चर करता आले असतील. बट स्टील नेव्हरदलेस
30 पॉईंट्सचं लॉट साईज आहे. 30 ची लॉट साईज आहे म्हणजे बँक निफ्टीची, आणि आपण 80 पॉईंट्स कव्हर करतोय फ्रेंड्स. दॅट मीन्स यू आर गेनिंग 2400 रुपीज. ऑब्व्हियसली तुमचा ब्रोकर कोण आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचं ब्रोकरेज किती मायनस होतं, बट 2400 इज द मोठी फिगर. ठीक आहे, विच इज नॉट बॅड ॲट ऑल. आणि वरती प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर मला 1-2 जणांनी स्टुडंट्सनी असं पण विचारलं, सर मग डाऊन साईडला तुम्ही परत का नाही परत प्रॉफिट बुकिंग होणार होतं, असं जर माहितीच होतं किंवा कन्फर्म होतं. आपलं टार्गेट हिट झालं ना तर त्यानंतर ओव्हर ट्रेडिंगच्या नादाला लागू नये. ओव्हर ट्रेडिंग करतात, लॉस होतात, लॉस करून रिव्हेंज ट्रेडिंगकडे वळतात, रिव्हेंज ट्रेडिंगकडे वळून पूर्ण कॅपिटल अकाउंट ब्लो करून टाकतात. म्हणून टार्गेट हिट झालं टर्मिनल क्लोज करायचं, एसएल हिट झालं तरी टर्मिनल क्लोज करायचं. अशा सिंपल आपल्या प्रोसेस आहेत, ज्या फॉलो केल्यात तर सक्सेस एक दिवस नक्कीच तुमचा आहे. तर फ्रेंड्स, हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं लेवल सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला इथे मी प्लॉट करून दिलेली आहे एक लेवल फ्रेंड्स, ती तुम्हाला फक्त सांगायची राहिली. 56,256 ही डाऊन साईडला लेवल आहे. उद्या जर त्याच्या बिलो सस्टेन केलं तर आपण पुट साईडला कॉल घेणार आहोत, आणि फॉर द हायर साईड अपर साईड लेवल सेम राहणार आहे 56,666. ऑलराईट फ्रेंड्स, सो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आणि जसं ओव्हरऑल हे ग्लोबल टेन्शन सुरू आहेत, इंडिया पाकिस्तान वॉर सुरू असताना पण ट्रम्प तात्याच आले US चे प्रेसिडेंट, आणि त्यांनीच सीज फायर डिक्लेअर केलं होतं. आता सुद्धा इराण इस्रायल वॉर मध्ये त्यांनीच येऊन सीज फायर डिक्लेअर केलेलं आहे. ऍक्च्युअल बट दोन्ही देश ते मान्य करायला तयार नाहीयेत, कारण मे बी ते इंडिया आणि पाकिस्तान एवढे ओबिडियंट नसतील कदाचित. तर त्यांचं काही स्वतःचं स्टँड घेण्याची मानसिकता वृत्ती असेल मे बी. बट ट्रम्प ज्यावेळी इलेक्ट होऊन आले युएसचं प्रेसिडेंट म्हणून, मी त्याच वेळी सांगितलं होतं मित्रांनो, जर तुम्हाला माहित असेल किंवा माहित नसेल तर पूर्वीचे व्हिडिओ जाऊन बघा, त्या डेटचे त्या टायमिंगचे. मी सांगितलं होतं की एक नवीन टर्मिनॉलॉजी वर्ल्डमध्ये एक म्हणजे निर्माण झालेली आहे, तिचं नाव आहे ट्रम्पोनॉमिक्स. आणि त्या ट्रम्पोनॉमिक्स या टर्मिनॉलॉजीवरती जागतिक जे ग्लोबल इकॉनॉमिक आपण म्हणतो, ग्लोबल इकॉनॉमी सध्या त्याच्यावरती ट्रेड करणार आहे. आणि तसंच आपल्याला होताना दिसतंय मित्रांनो. बघूया आता अजून हे किती काळ चालणार आहे, बट आपल्याला ह्यातून काय संधी निर्माण होते, किती संधी आपण कॅप्चर करू शकतो ह्याकडे लक्ष ठेवायचे. आपल्याला स्टॉक मार्केट शिकण्याकडे लक्ष ठेवायचे. स्टॉक मार्केट इज नॉट अ रॉकेट सायन्स, खूप इझी आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की स्वतःची आर्थिक प्रगती करा, स्वतःचे फायनान्शियल टार्गेट्स, फायनान्शियल गोल्स अचीव करा, फायनान्शियली फ्रीडम अचीव करा मित्रांनो. ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.